श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुण विचार, आरंभले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकार सराफिक जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. गुरुसेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार, यमाजी नाही सार. परलोकी दारापुत्र, कोणनी इहे लोकी जे जे करावे. परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न विचित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती. तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन, चित्तांचे न होय समाधान. तयाप्रती सुख स्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वांनी सुवर्ण ताटी, भरून आपणा पुढे येती. पाहुनिया ऐशी गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाशात दृढतर, विवेकी शस्त्रे तोडावे. सुलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरुगोड ग्रामी प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविते चमत्कार. तयांच्या महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पेन करून, जन निघती घरातून. परिमार्गी लागला पुण्यस्थान, स्नान दान करतात. महायात्रा स्वामी चरित्र, पंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबरांचे पुण्यस्थान. त्यांचे घेऊन दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोते होऊन सावधान, श्रेवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वरभक्त तैसाची. ज्यांची ख्याती सर्वत्र, विद्याधनांचे माहेर. अलिप्तपणे संसार, करुणी काळ क्रमताती. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरून. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. वर देत तयांसी, तुझी भक्ती पाहून. संतुष्ट झाले माझे मन, मी तो तुझा पुत्र होऊन. भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कामतेसी, तेही चित्ती तोषली. 30 झाले गर्भधारणा, आनंदले उभय त्यांचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी. गर्भवास भोगित, 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोत. संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान. ठेवयेले तया लागून, शुल्क पक्षी शशी समान. बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकर अवतरला. करू लागला बाळालीला, पाहुणी जननी जनकाला. कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडिले. एकदा यजमानांच्या घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर त्या अवसरी, पूजे लागी आणले. मृतिकाचा गज करून, पूजा करती यजमान. यथावधी सर्व पूजन, दीक्षित त्याशी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊन. तत्वता चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहुणी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐसी लीला अपार, दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जो का शंकर, जगत उद्धाराते अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामुग्री मिळवून, द्रव्य बहुत खर्चिले. त्या समी एके दिनी, ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सारोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, त्यासी लावित अमृत हस्त. ते घृत साले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवा होता रावबाजी. एके समयी तो सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे दवे हरित. यामुळे जन झाले स्वस्थ, दात त्याची लागेना. त्यांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत, करणे पकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगितले दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप आठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आम्हाला त्वरित. निरोप देईजे, असे सांगता दीक्षिताप्रती. त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती.
त्वरित मागसी निरोप. कोपरा तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचने ठेव निर्धार, निरोप तुझ दिदला असे. सिद्धिवाक्य सिद्ध झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले. परतंत्र जन्मभरी, एके समयी अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोललेले स्वामी यती. आम्ही त्या ते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी. आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयाचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सजनी, असतील नवल नसेची. महासिद्धी दीक्षित, त्यांची वर्णिले अल्पवृत्त. मुरकुडी बाळप्पा येत, पुण्यस्थान जानोनी. तेथे एकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूप प्रगटले. समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणिया एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान, त्याची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली, आम्हावरी करोते. मागणे हिचे स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असे दे. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त, सदा परसुती प्रेमळ भक्त. दशमध्याय गोडहा. श्री स्वामी शरणार्पण मस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.